विकास समाचारमध्ये आपले स्वागत। टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत 2 ठार 14 जखमी। शनिवारी रुद्रप्रयाग जिल्ह्यातील रायतोली भागात टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत पडून अलकनंदा नदीत कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत। इतर 4 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना हेलिकॉप्टरमधून एम्स ऋषिकेश येथे नेण्यात आले आहे, तर उर्वरित 10 जणांना जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बद्रीनाथ मार्गावर रुद्रप्रयागपासून 5 किलोमीटर पुढे असलेल्या रायतोली येथून हा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे। 12 मृतांपैकी 6 महिला असल्याचे सूत्रांनी सांगितले। हरियाणा नोंदणी क्रमांक असलेले हे वाहन शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास दिल्लीहून चोपटा आणि ओखीमठकडे निघाले होते। हे प्रवासी 4 धाम यात्रेतील यात्रेकरू होते की पर्यटक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। SDRF कमांडंट मणिकांत मिश्रा यांनी TOIला सांगितले की दुर्घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही। दरम्यान मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे। धामी यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना जखमींना शक्य तितके सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवण्याचे निर्देश दिले आहे। धन्यवाद। वसईहून मी शैनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।